माणसं ऍक्सिडेंट माराल. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग या अवलादी का मारतात? याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोकांडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच पटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं? आणि हे मोटरसायकल हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते. आता एवढं जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्याला विचारितात काय केलंय, आम्ही केलं ते सांगायचं का. माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं, सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले. तुका नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100. ते काला हरिपाठ करीन. अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटलं का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली आहे. सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकोनी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. संगत चैन खोलायची ते मुतायचं. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? मूत पेते ते एकमेकाचा महाराज. एकाला बंगली बांधतील गाड्या घेतील. आणि आईवरून सांगती पप्पू येईल बरं का दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्याते, मग आणून ठेवत जाय फ्रीजमध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही. मग तू का आला देवाला सोडाय ठेवला त्याला पाहिले बँडवाल्याला का आम्ही तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण पुढे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचारीने कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटुळं आईने पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लागता आणि पोराची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही?
आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियन माळालं तर फलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत हे? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावा? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावा? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायचं का पोरगं सांभाळायचं का पुन्हा बोरगं करतं झालं, म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं, हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या? नाही तर द्या मला शिव्या भया, कोणी आला का तुम्ही आला मग तर दुपारच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. नाही मेली मग विनोद नाही महाराज, हे तळतळीचं बोल नाही. म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकोनं ठेवला पाहिजे. पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय, त्यांना काही बोलायचं नाही. तुला काय करायचं? परदेशी कांदा गेला 1000 रुपये, 10,000 5,000. बाप नुसता म्हणला बा काय भाव गेला, काय चूक केली ती त्यानं? धावली हो ही. तुम्हाला तर जमलं नाही. पोर करत हे तुम्हाला. मुतलं गुणित पोर. मग व्यापारी म्हणला 2-4 कांदे कसे काय वळले झाले तुम्हाला, ड्रायव्हर पडलो दुपारा. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो, तो एकटाच हसतो घरी गेलो. नाही तरी संसार जाईल.